यावर्षी 17-18चा आम्हाला वाटतंय असं होईल म्हणजे यावर कमी भावला 3-4 भावना चालून जात गेलं आणि- 5-6 लागते दुसऱ्या कपाशीला. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव काय? फुलचंद तुकाराम गुंजाळ, पिंपळगाव पेठ, सिल्लोड, संभाजीनगर. कोणतं वाण लावलेलं आहे? हे कबड्डी लावलेलं आहे. कबड्डी वाण आहे. हो नाही 2-3 वर्ष पण लावतोय पण चांगलं देत आहे. सगळ्यात चांगलं कबड्डी लागेल. हा तर काय पण चांगला आहे. वेचायला चांगलं आहे. हो. काय काय गोष्टी चांगल्या आहे कबड्डी वाणात? त्यात म्हणजे 2-3 पिकाचा फायदा होतोय म्हणून चांगलं वाण आहे, येणार चांगला आहे. बरं, म्हणजे उत्पन्न चांगलं येतं. उत्पन्न चांगलं येतं. हा कमी भावला 3-4 भावना चालून जात गेलं आणि- 5-6 लागते दुसऱ्या कपाशीला. याला 4 फवारणी मारल्या. कापूस लवकर निघतो का उशिरा? लवकर निघतो. लवकर निघतो. हो. मग कापूस काढून तुम्ही दुसरं पीक, दुसरं पीक आम्ही गहू टाकतोय किंवा हरभरा टाकतोय किंवा बाजरी टाकतोय. म्हणजे पहिलं समजा उशिरा लावायचे, उशिरा येणाऱ्या व्हरायट्या लावायच्या त्यावेळेस काही करत नव्हते. नव्हता. नाही. हे कबड्डी लावल्यानंतर तुम्ही आता पीक घ्यावं लागलं डबल. लवकर माल निघल्यामुळे बोंडाळीच्या आत तुमचा कापूस, निघून जातोय. याला बोंडाळी आली का मागची नाही वर्षी? आली नाही. नाही ना? नाही, कळलं. वेचायला पण सोपं आहे ना? केसाला पण एकदम सोपं आहे. वजनदार कापूस आहे का? वजनदार कापूस. तर तुम्हाला एकंदरीत हे वाण आवडलंय, त्याच्यामुळे 2-3 वर्ष लावतात. ह्या वर्षी पण तुम्हाला कापूस किती होईल बरं मग? आम्हाला तर ह्या वर्षी 17-18चा आम्हाला वाटतंय असं होईल. म्हणजे या वर्षी खरीप वाढेल. 2025 ला हा, तुम्ही जे कापूस लावलाय तो अजून मागच्या वर्षीपेक्षा 2 क्विंटल वाढेल. वाढेल. तर मग तुम्ही निश्चितच समाधानी आहेत हा यावर. हा क्वालिटी चांगली पण तिला लवकर येत नाही. क्वालिटी चांगली आहे. म्हणजे बाकीच्या लोकांना काय सल्ला, ही वाण लावलं पाहिजे का नाही लावलं? घ्यायला पाहिजे असं म्हणतात शेतकरी. चांगलं वाण तुमचं म्हणजे प्रत्येक हे रोडला जाणार लोक वाला तीनदा पाहता. असं कबड्डीला? तीनदा पाहता हे वाहन कोणतं लावलेलं आहे. हा. आता तुम्ही हे परिचय लावल्यानंतर ते मग म्हणते तुम्ही काय सांगतात कोणतं वाण आहे? कबड्डी. कबड्डी कापूस बियाणे. कापसाचे उत्पन्न वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच कबड्डी कापूस बियाणे. फायदाच फायदा.